परंतु कलिवर्जाच्या प्रकरणातच ह्या जातिभेद, शुद्धीबंदी, अटकबंदीने, समुद्रबंदी इत्यादी वस्तुतः त्या काळच्या शास्त्रकारांनी स्वतःच घातलेले, परंतु त्या मुख्य स्मृतिकारांच्या नावावर ठोकून दिलेले श्लोक घातले गेल्यामुळे त्या सर्व बंद्या कलियुग संपेपर्यंत म्हणजे सनातनीपणाच्या अर्थात सदोदितच्या होऊन बसल्या. पुढे हिंदू राष्ट्रात हिताला त्या बंद्या तोडून टाकण्याची शक्ती जरी हिंदूत पुढील काळी प्रत्यक्षपणे आलीही होती, तरी त्या बंद्या कलो पंच विवर्जयेत अशी स्मृतीची आज्ञा असल्याने कलियुग संपेपर्यंत म्हणजेच प्रलयकालापर्यंत तोडण्यास भाविक असा प्रचंड हिंदू समाज सिद्ध होणे शक्यच नव्हते. पुन्हा कलियुग केव्हा चालू झाले, किती दिवस राहणार, कधी संपणार आणि ते संपून प्रलयोत्तर सत्ययुग पुन्हा केव्हा चालू होणार, याविषयी आपल्या शास्त्रकारांमध्ये जे विक्षिप्त मतभेद आहेत, त्या ब्रह्मघोटाळ्याचा प्रश्न निराळाच आहे. ख्रिश्चनांनी हिंदूवर केलेल्या सशस्त्र धार्मिक आक्रमणाचा प्रारंभ वर ह्या ग्रंथाच्या परिच्छेद 401 मध्ये ख्रिश्चन लोकांशी आम्हा हिंदू लोकांचा धार्मिक संबंध किती पूर्वीपासून आलेला होता हे उल्लेखलेलेच आहे. जेव्हा ख्रिश्चन कथांप्रमाणे सिरियामध्ये ख्रिश्चन धर्माचा त्याच्या अगदी पहिल्या इसवी सनातच प्रचार होऊ लागला, तेव्हा स्वतः जिजसला फाशी देणाऱ्या ज्यू धर्मीयांकडून त्या मूलभूत ख्रिश्चन लोकांचा फार छळ होऊ लागला. त्यावेळीच काही ख्रिश्चन लोक टोळ्या करून ज्यांना हिंदुस्थानचे जलमार्ग माहीत होते, ते पळून हिंदुस्थानात मलबारकडे जामोरिन हा शब्द समुद्रीय या शब्दाचा अपभ्रंश आहे, या हिंदू राजाच्या आश्रयार्थ आले. वस्तुतः या परकीय लोकांना त्या हिंदुराजाने आपल्या समुद्र तटावर विनाऊट पाऊलही टाकू द्यावयाचे नव्हते. पण सद्गुण विकृतीच्या व्याधीने ग्रस्त झालेल्या त्या हिंदू राजाने त्या सिरियन ख्रिश्चनांना आश्रय दिला, त्यांना एक भूपती करावयास दिला. इतकेच नव्हे तर त्यांना ग्रामपंचायतीत एक स्वतंत्र जाती म्हणून समान हक्काचा ताम्रपट दिला. परंतु पुढे त्या सिरियन ख्रिश्चन लोकांना असे आढळून आले की आपल्या समवेत हिंदूंना बळानेही नुसते खाण्यापिण्यास लावले तरीही ते हिंदू लोक बाटून ख्रिश्चन होऊ शकतात. आणि त्याप्रमाणे त्या अगदी पूर्वीच्या सिरियन ख्रिश्चन लोकांनी हिंदुस्थानात ख्रिश्चन धर्मप्रचाराची मुहूर्तमेढ रोवली. ज्या ख्रिश्चनांचा पहिल्या शतकात प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्माचे नावही ऐकू आलेले नव्हते, त्यावेळी या हिंदुस्थानात हिंदू लोकांना बळाने ख्रिश्चन करण्यात येऊ लागले. त्यावेळी ख्रिश्चन प्रचाराचा इतिहास प्रत्येक हिंदूने वाचण्यासारखा आहे. आणि तसे धर्मांतर शत्रूला अगदी सोपे करणाऱ्या रूढी इसवी सनाच्या त्या पहिल्या शतकात आमच्यात अगदी मूलधर्माचार म्हणून रूढ लावलेल्या होत्या असे दिसते. पण याविषयी स्थलाभावी आणि या ग्रंथातील मुख्य विषयाला तो भाग आवर्जून देणे आवश्यक नसल्यामुळे तो सोडून देऊ. तथापि एकच अत्यंत बोलके उदाहरण देतो. एका गावात एका तळ्यात पुष्कळचे हिंदू लोक तीर्थ म्हणून स्नान करीत असतात. हे पाहून त्या सिरियन ख्रिश्चनातील काही प्रचारक मिशनरी पाद्र्यांच्या मनात आले की ख्रिश्चनांच्या हातचे अन्न खाताच किंवा पाणी पिताच आपण बाटतो असे मानणाऱ्या या हिंदूंना बाटवण्याची युक्ती येथेही वापरून पाहूया असे मनात योजून हे ख्रिश्चन पाद्री हिंदू लोक ज्या मोठमोठ्या तळ्यात स्नानाला जात आणि पिण्याचे पाणी भरत, अशा काही तळ्यात अप्रसिद्धपणे जाऊन त्या लोकांसह स्नान करीत आणि पाणी पीत, नंतर काही दिवसांनी तेच पाद्री आपणहून सार्वजनिक प्रार्थनेत मोठमोठ्यात ओरडून सांगत की अहो हिंदू लोक हो, आम्ही किरिस्ताव येशूच्या या धर्माचे अनुयायी, हिंदू नव्हे, त्या तुमच्या तळ्यात आम्ही तुम्हासहच स्नान करीत आलो आहोत. आमची पूजा प्रार्थना करून ते ईसाई धर्माचे तीर्थ आम्ही पितो आणि तेच तीर्थ आम्ही तुम्हा लोकांना आजवर देत आलो आणि तुम्ही ते भक्तिभावाने प्यायलेले आहात. तुमच्या हिंदू धर्माप्रमाणे ईसाई धर्माचे पाणी जो पितो तो हिंदू जन्माचा ईसाई होतो, अशी तुमची धर्माज्ञा आहे. तेव्हा आता तुम्ही सर्व लोक ईसाई झालेले आहात. तुमच्या इतर हिंदू बांधवांची फसगत होऊ नये म्हणून आम्ही सतचरित्र लोक हे सत्य उद्घोषित करीत आहोत. ही बातमी हा म्हणता निरनिराळ्या खेडेगावातील ख्रिश्चन आणि हिंदूत पसरली. ठराविक पद्धतीने ती गावे हळूहळू किरिस्तावांची गावे म्हणून इतर हिंदू समाजाकडून बहिष्कृत झाली
आता इथे आणखी एक त्यावेळच्या मानवजातीला धर्मवेडाची व्यथा कशी निरनिराळ्या प्रकारे जडलेली होती याची एक गंमत, पण घेणी गंमत म्हणून पुढीलही थोडा प्रकार सांगतो. तो असा की हिंदुस्थानात आलेल्या त्या पहिल्या ख्रिस्ती शतकातील ख्रिस्ती लोकातही त्यांचे निरनिराळे पंथ होतेच. त्यांची इतर देशात खरास ख्रिस्ती प्रचार कोण अधिक करतो याविषयी स्पर्धाही असे. त्यामुळे ज्या पंथाने ती हिंदू गावे बाटवली होती त्या पंथाचा इतर पंथाच्या ख्रिश्चनांनी निषेध केला आणि त्यांच्याविषयी मत्सर वाटल्यामुळे त्यांच्या युरोपमधल्या आचार्यांना कळवले की ते अन्यपंथीय लोक हिंदुस्थानात मूर्खनी वेडगळ हिंदूंना अगदी ढोंगबाजीने फसवून गिरीस्ताव करतात व दक्षिणा उकळतात. ख्रिस्तीची तत्त्वे म्हणून काही एक प्रचार ते करीत नाहीत. एवढ्यासाठी त्यांच्या प्रचाराची संख्या खरी मानू नये आणि त्यांना आम्ही प्रचारकांची पद अशी पुढवू देऊ नये. ह्या त्या दुसऱ्या ख्रिस्ती पंथाच्या सतत कागाळीने कित्येक वर्षे ते बाटवलेले हिंदू स्वतःस किरिस्ताव म्हणवीत, परंतु तो दुसरा ख्रिस्ती पंथ त्यांना हिंदूच समजे. त्यांच्या चर्चमध्ये त्यांना घेईनात, त्यांची दक्षिणाही घेईनात. शेवटी हा प्रश्न त्या दक्षिणेनेच सोडविला असावा, कारण काही दिवसांनी युरोपमधून त्या आचार्यांची आज्ञा आली की त्या सर्व बाटलेल्या हिंदूंना आता ख्रिश्चनच समजावे आणि त्या सर्वांपासून दक्षिणा म्हटले की ती अवश्य घ्यावी. पुढे तर अगदी स्पष्टपणे सर्वच ख्रिस्ती पंथांच्या प्रचारकांनी हव्या त्या युक्तिप्रयुक्तीनेच काय पण बळाने सुद्धा शस्त्रबळाने सुद्धा हिंदूंना ख्रिस्ती करून घेणे हेच हिंदुस्थानी ख्रिस्ती चर्चचे पवित्र धर्मकर्तव्य आहे म्हणून घोषित केले. तेव्हा पाणी पाजून हिंदूंना बाटविणे, अन्न खाऊ घालून त्यांना बाटवणे इत्यादी प्राथमिक प्रयत्नांना नि वादांना अर्थच उरला नाही. पुढे सिरियन ख्रिश्चनांचे आणि सर्वसाधारण ख्रिश्चनांचे त्यांच्या देशातच पंथाच्या उलाढालीत वैमनस्य माजले. युरोपातील मोठमोठ्या ख्रिश्चन पंथातच लढाया सुरू झाल्या. त्यामुळे 2-3 शतके तरी ख्रिश्चन पंथाच्या प्रचारकांचे मिशनरी हिंदुस्थानातील कार्य जवळजवळ बंदच पडले. पण इथेही ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जे हिंदू वर सांगितल्याप्रमाणे आधीच गावोगाव बाटले होते त्यांना हिंदू लोकात परत घेण्याची कोणतीही चळवळ न निघाल्यामुळे ते स्वतःला किरिस्तावच म्हणवीत राहिले आणि त्यांचा हिंदू लोकांशी असलेला नाममात्र संबंधही नष्ट झाला. या संक्षिप्त वृत्तांतात यानंतर सांगण्यासारखी ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराची चळवळ म्हणजे साधारणतः 15व्या शतकात पोर्तुगीज लोकांनी गोमंतक जिंकून घेतल्यानंतर आणि समुद्रमार्गे मलबार येथील ख्रिस्ती केंद्रे उघडल्यानंतर वेगाने उसळली. त्यांचा हिंदू लोकांना वाटेल ते अत्याचार करून ख्रिस्ती करणारा हिंदुस्थानातील पहिला प्रबळ मठपती म्हणजे संत झोवियर हा होय. तो 1540चे संधीस गोमांतकात आला. त्याने ख्रिस्ती प्रचाराचा आटोकाट प्रयत्न काही वर्षे केल्यानंतर त्याच्या त्या प्रचाराच्या आड येणाऱ्यांविषयी पोर्तुगालच्या बादशहाला अनेक पत्रे लिहिली. त्यातील एका पत्रात तो म्हणतो, तुमचे हिंदुस्थानातील शासकीय अधिकारी स्वतः ख्रिस्ती असतानाही आपल्या धर्मप्रसाराच्या आज्ञांना ते धाब्यावर बसवीत आहेत. ते आपल्या चैनीत दंग असून साधेल त्या उपायाने लक्षाधीश होऊ पाहत आहेत. द्रव्य हाच त्यांच्या दैव आहे. खऱ्या देवाच्या सेवेस ज्या आम्ही मिशनऱ्यांनी सारे आयुष्य वाहून दिलेले आहे त्यास ते लवलेशही सहाय्य करीत नाहीत. हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्मप्रचारास आम्हाला जो मुख्य अडथळा होतो आहे तो येथील ब्राह्मण लोकांचा होय. ते आमच्या धर्मप्रचारास पुढे जाऊ देत नाहीत. सहस्रावधी सामान्य हिंदू लोक आम्ही बाटवीत जातो, पण मागे वळून पाहतो तो हे ब्राह्मण गुप्तपणे मांडवी नावाच्या नदीच्या तीरावर त्या सर्वांना नेऊन त्यास सांगतात की या नदीत स्नान करून आम्ही सांगतो ते श्लोक म्हणा, म्हणजे तुम्ही ख्रिश्चन होण्यातले पाप धुवून जाऊन तुम्ही पुन्हा हिंदूचे हिंदू व्हाल. अशा थापा मारून हे ब्राह्मण लोक त्या बाटलेल्या हिंदूंपैकी अनेकांना वरील स्नानाप्रमाणे इतरही अनेक प्रकारे फसवून शुद्ध करून घेतात. या ब्राह्मणांना वचक घालण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण त्यास ते भीक घालीत नाहीत आणि तुमचे इकडचे शासकीय पोर्तुगीज अधिकारी त्या ब्राह्मणांना आम्ही सांगतो तशा अत्यंत कडक शिक्षा देत नाहीत.
सेंट झोवियर प्रभृती ह्या ख्रिस्ती पाद्र्यांच्या सतत हकाटीला कंटाळून पोर्तुगालच्या बादशहाने आपल्या शासकीय अधिकाऱ्यास ख्रिस्ती धर्म प्रचाराच्या कार्यात लवलेशही हैगत होता कामा नये, नाहीतर तुमची सगळी संपत्ती छिनावली जाईल, अशा कडक आज्ञाही मधून सोडल्या. तरीही तेवढ्याने समाधान न होता हा सेंट झोवियर आपल्या पोर्तुगालच्या बादशहाला धाडलेल्या दुसऱ्या एका पत्रात लिहितोच की आमचे हिंदूंना ख्रिस्ती करण्याचे कार्य अतिशय वेगाने फैलावत आहे. आमच्या प्रचारकाला पाहताच हिंदूंच्या खेड्यापाड्यात आमच्या भयाने पळापळी सुरू होते. इतके कडक उपाय आम्ही जे हिंदू ख्रिस्ती होणार नाहीत त्यांना दंड करताना योजतो.